आपण अंकगणिती श्रेणींचा अभ्यास करत आहोत. अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, अंकगणिती श्रेणीची उदाहरणे, तिचे n क्रमांकाचे पद याविषयी आपण शिकलो. आता काही महत्त्वाची सूत्रे शिकूया. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ते सांगा बरं. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची क्रमिका ही एक अंकगणिती श्रेणी असून पहिले पद 1 आहे, स्थिर फरक 1 आहे, त्यांची बेरीज 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 बरोबर 55. आता 1 ते n या संख्यांच्या बेरजेचे सूत्र काढूया. बेरजेसाठी s हे अक्षर आपण वापरूया. s बरोबर 1 + 2 + 3 + 4 याप्रमाणे n पर्यंत बेरीज करू. आता याच संख्या उलट क्रमाने लिहून बेरीज करू. म्हणून n अधिक n वजा 1 अधिक n वजा 2 याप्रमाणे 1 पर्यंत बेरीज करू. म्हणून 2s बरोबर n अधिक 1 अधिक n अधिक 1 अधिक n अधिक 1 याप्रमाणे n वेळा n अधिक 1 म्हणून 2s बरोबर n गुणिले n अधिक 1 म्हणून s बरोबर n गुणिले n अधिक 1 छेद 2. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी वरील सूत्र वापरू. आता इथे n बरोबर 10 म्हणून s बरोबर n गुणिले n अधिक 1 छेद 2 बरोबर 10 गुणिले 10 अधिक 1 छेद 2 बरोबर 55. आपण सूत्राचा वापर करून पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांचीही बेरीज अगदी सहज करू शकतो. 50 गुणिले 50 अधिक 1 छेद 2 बरोबर 25 गुणिले 51 बरोबर 1275. अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र शोधूया. समजा a हे अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आहे आणि d हा स्थिर फरक आहे, तर a अधिक d अधिक a अधिक 2d अधिक a अधिक 3d याप्रमाणे a अधिक n वजा 1 गुणिले d या पदांपर्यंत बेरीज करू. ही अंकगणिती श्रेणीची n पदे आहेत. a अधिक n वजा 1 गुणिले d हे अंकगणिती श्रेणीचे शेवटचे पद आहे. समजा Sn ही अंकगणिती श्रेणीच्या n पदांची बेरीज आहे. Sn बरोबर a अधिक d अधिक a अधिक 2d अधिक a अधिक 3d याप्रमाणे a अधिक n वजा 1 गुणिले d या पदापर्यंत बेरीज करू. हे झाले समीकरण 1. आता सूत्र तयार करण्यासाठी Sn म्हणजेच अंकगणिती श्रेणीच्या पदांची आपण उलट्या क्रमाने बेरीज करू. Sn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d अधिक a अधिक n वजा 2 गुणिले d याप्रमाणे a पर्यंत म्हणजेच पहिल्या पदापर्यंत बेरीज करू. हे झाले समीकरण 2. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. म्हणून Sn अधिक Sn बरोबर a अधिक d अधिक a अधिक 2d अधिक a अधिक 3d याप्रमाणे a अधिक n वजा 1 गुणिले d या पदापर्यंत बेरीज अधिक a अधिक n वजा 1 गुणिले d अधिक a अधिक n वजा 2 गुणिले d याप्रमाणे a पर्यंत म्हणजेच पहिल्या पदापर्यंत बेरीज. म्हणून 2Sn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d अधिक a अधिक d अधिक a अधिक n वजा 2 गुणिले d याप्रमाणे a अधिक n वजा 1 गुणिले d अधिक a. म्हणून 2Sn बरोबर 2a अधिक n वजा 1 गुणिले d अधिक 2a अधिक n वजा 1 गुणिले d याप्रमाणे n वेळा 2a अधिक n वजा 1 गुणिले d. ही सर्व n पदे आहेत. म्हणून त्यांची बेरीज केल्यास 2Sn बरोबर n गुणिले
2a अधिक n वजा 1 गुणिले d म्हणून अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आपल्याला पदांची संख्या, पहिले पद आणि स्थिर फरक माहीत असल्यास आपण अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज सूत्राद्वारे काढू शकतो. ह्याच सूत्रातील किमतींची आपण पुनर्रचना केल्यास आपल्याला अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे अजून एक सूत्र मिळेल. Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d. Sn बरोबर n/2 गुणिले a अधिक n वजा 1 गुणिले d. या ठिकाणी a हे अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आहे व a अधिक n वजा 1 गुणिले d हे अंकगणिती श्रेणीचे शेवटचे पद आहे. म्हणून Sn बरोबर n/2 गुणिले पहिले पद अधिक शेवटचे पद. म्हणून Sn बरोबर n/2 गुणिले t1 अधिक tn. आता या सूत्रांवर आधारित काही उदाहरणे पाहूया. 2, 5, 8, 11 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 30 पदांची बेरीज काय? उकल. आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र वापरू. Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d. 2, 5, 8, 11 या अंकगणिती श्रेणीतील पहिले पद बरोबर a बरोबर 2 असून स्थिर फरक d बरोबर 3 आहे. पहिल्या 30 पदांची बेरीज करायची असल्यामुळे n बरोबर 30 आहे. म्हणून Sn बरोबर 30/2 गुणिले 2 गुणिले 2 अधिक 30 वजा 1 गुणिले 3. म्हणून Sn बरोबर 15 गुणिले 4 अधिक 29 गुणिले 3. म्हणून Sn बरोबर 15 गुणिले 91 बरोबर 1365. म्हणून 2, 5, 8, 11 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 30 पदांची बेरीज बरोबर 1365. आता हेच उदाहरण Sn बरोबर n/2 गुणिले पहिले पद अधिक शेवटचे पद या सूत्राने सोडवू. पण त्यासाठी आपल्याला 30 क्रमांकाचे पद काढावे लागेल. इथे n बरोबर 30, a बरोबर 2 आणि d बरोबर 3. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. 30 क्रमांकाचे पद बरोबर t30 बरोबर 2 अधिक 30 वजा 1 गुणिले 3 बरोबर 2 अधिक 29 गुणिले 3 बरोबर 89. म्हणून 30 क्रमांकाचे पद बरोबर 89. Sn बरोबर n/2 गुणिले पहिले पद अधिक शेवटचे पद. म्हणून पहिल्या 30 पदांची बेरीज S30 बरोबर 30/2 गुणिले 2 अधिक 89 बरोबर 15 गुणिले 91 बरोबर 1365. एका अंकगणिती श्रेणीतील पहिले पद 5 आहे आणि S25 बरोबर 725. तर सामान्य फरक शोधा. उकल. यामध्ये आपल्याला पहिल्या 25 पदांची बेरीज तसेच पहिले पद a बरोबर 5 हे दिलेले आहे आणि सामान्य फरक d शोधायचा आहे. Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d. S25 बरोबर 25/2 गुणिले 2 गुणिले 5 अधिक 25 वजा 1 गुणिले d. म्हणून 725 बरोबर 25/2 गुणिले 10 अधिक 24 गुणिले d. म्हणून 725 गुणिले 2 बरोबर 25 गुणिले 10 अधिक 24d. म्हणून 1450/25 बरोबर 10 अधिक 24d. 58 बरोबर 10 अधिक 24d. म्हणून 24d बरोबर 58 वजा 10 बरोबर 48. म्हणून d बरोबर 48/24 बरोबर 2. आपण काय शिकलो?
अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज 2 सूत्रांनी करता येते. Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n-1 गुणिले d आणि Sn बरोबर n/2 गुणिले t1 अधिक tn. स्वाध्याय 2, 7, 12, 17 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज काढा. 1, 5, 9, 13 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 20 पदांची बेरीज किती? a अधिक 1/2, a अधिक 1, a अधिक 3/2 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज 55 आहे. तर पहिले पद शोधा. 3/2, 7/4, 2, 9/4 या अंकगणिती श्रेणीतील शेवटचे पद 23/4 आहे. तर या अंकगणिती श्रेणीत एकूण किती पदे आहेत ते शोधा. 12, 9, 6 या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या किती पदांची बेरीज 0 होईल?